बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 आपल्या पुढे दिलाय. खूप महत्वाचा प्रश्न आहे. काय दिलाय? 72च्या कसोटी बाबतीत काय खरे आहे? आता विद्यार्थी मित्रांनो, ते जे ऑप्शन आहेत ते खूप लेंदी आहेत. त्याच्यामुळे मी शॉर्ट मध्ये लिहिलंय. तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये किंवा त्या बुक मध्ये तुम्हाला दिसतायत. मग विद्यार्थी मित्रांनो, 72ची कसोटी आपण कशी सांगू शकतो? बघा, 72ची कसोटी आपण अशी सांगू शकतो, ज्या संख्येला 8 व 9 या दोन संख्यांनी निशेष भाग जातो, त्या संख्येला 72 ने निशेष भाग जातो. मग विद्यार्थी मित्रांनो, असं कोणत्या पर्यायात आहे? असं पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. ज्या संख्येला 8 व 9 ने निशेष भाग जातो, त्या संख्येला 72 ने निशेष भाग जातोच. म्हणून आपलं पर्याय क्रमांक किती असणार? 2 असणार. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे का असतं? 8 व 9 नेच का? 8 9 72, 12 सकून 72, 18 चोक 72, 24 त्रिक 72. सगळे पर्याय बरोबर असले पाहिजेत ना. पण तसं नसतं. कसोटी ठरवत असताना म्हणजे अशा संयुक्त संख्येची कसोटी ठरवत असताना त्याचे काय सहमूळ अवयव घ्यायचे, काय कोप्राईम फॅक्टर, असे फॅक्टर घ्यायचे की जे एकूणमेकाचे कोप्राईम असले पाहिजेत किंवा सहमूळ असले पाहिजेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, 8 आणि 9 हे दोनच सहमूळ आहेत आणि त्यांचा गुणाकार 72 येतो.